तर हा आहे मी आणि आज आपण ChatGPT ने दिलेली अशी काही इझिएस्ट वर्ल्ड रेकॉर्ड ट्राय करणार आहे. तर आपला पहिला वर्ल्ड रेकॉर्ड आहे मोस्ट बॉटल फ्लिप्स इन 1 मिनिट. सो गाइस आता मी ही बॉटल अर्धी भरलेली आहे. आता मी 60 सेकंदाचा टायमर लावलेला आहे आणि मी आता चालू करत आहे. सो गाइस आपला टायमर डन झालेला आहे आणि हा आपला बॉटल फ्लिप चॅलेंजचा पहिला अटेम्प्ट होता आणि आता आपला दुसरा अटेम्प्ट पण ट्राय करूया. 2 अटेम्प्ट प्रत्येक वर्ल्ड रेकॉर्डचे मी 2 अटेम्प्ट ट्राय करणार. तर त्या 2 अटेम्प्ट मध्ये कुठला जास्त येणार तो आपला रेकॉर्ड असणार. दुसरा अटेम्प्ट पण चालू करत आहे गाइस. बघा इथं 1 मिनिटाचा टायमर हा तसाच आहे आणि हा मी आता चालू केलेला आहे गाइस. Pexa kan music dia orang tu. Oh Cristiano Ronaldo. सो गाइस आता आपला हा दुसरा अटेम्प्ट पण झालेला आहे आणि बहुतेक मी काय मोजा नाही पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पहिल्या अटेम्प्ट पेक्षा कमी आले. तर आता जाऊया आपल्या दुसऱ्या वर्ल्ड. सो गाइस दुसरा आपल्याला ChatGPT ने दिलेला वर्ल्ड रेकॉर्ड आहे मोस्ट क्लॅप्स इन 15 सेकंड्स. ते 15 सेकंदात आपण किती टाळ्या वाजवू शकतो हे आपण आता बघायचं आहे. हा तुम्ही बघू शकता आता मी 15 सेकंदाचा टायमर लावलेला आहे आणि मी हा ऑन करत आहे. टायमर इथं कुठेतरी तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. सो गाइस आता मी तर पण तरी पण आपण हायेस्ट आपला सेकंदात आपण हायेस्ट किती टाळ्या वाजवू शकतो हे आपण अटेम्प्ट घेतलेला आहे आणि हा दुसरा अटेम्प्ट काही घेणार नाही कारण मॅक्सिमम पॉवर मी पहिल्या रिजल्ट लावलेली आहे. आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा या अटेम्प्ट मध्ये मला मी म्हणजे 15 सेकंदात किती टाळ्या वाजवल्या. सो गाइस याच्यामध्ये टाळ्या मोजायला खूप अवघड होत होते त्यामुळे प्रॉपर काय मी मोजाय नाही. सो गाइस तर आपला तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड आहे जस्ट ChatGPT ने दिलेला आपल्याला तो म्हणजे की थ्रो मॅक्सिमम बॉल्स इन बकेट इन 10 सेकंड्स. म्हणजे आपण मॅक्सिमम किती बॉल टाकू शकतो 10 सेकंदात आपण एका बकेटमध्ये. तर हा वर्ल्ड रेकॉर्ड आता आपण ट्राय करणार आहे. ह्याचे पण 2 अटेम्प्ट असणार आहेत तर चला ट्राय करूया. सो गाइस मी या बकेटमध्ये जसं की तुम्ही बघू शकता पेपर बॉल्स तयार करून ठेवलेले आहेत आणि हेच आपलं बकेट असणार आहे. तर आपण आता हे अरेंज करूया आणि ट्राय आपला अटेम्प्ट घेऊया. जसं की तुम्ही बघू शकता या बकेटमध्ये मी सगळे बॉल्स काढून ठेवलेले आहेत. भरपूर बॉल आहेत इथं आणि हे ह्या बकेटमध्ये आपल्याला टाकायचे आहेत 10 सेकंदात मॅक्सिमम. आता बघूया आपण किती टाकू शकतोय. सो गाइस हे आपले बॉल आहेत मी इथं बेडवर ठेवत आहे. तुम्ही बघू शकताय आपला टायमर आता चालू होणार आहे. तुम्हाला जर हे बकेट दिसतच असेल मी मॅक्सिमम बॉल माझ्या हातात घेणार आहे आणि हे बकेट म्हणजे लांबच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जवळ दिसत असेल. हे कमीत कमी 10 ते 15 मीटर आहे माझ्यापासून. 10 सेकंदाचा टायमर चालू करत आहे आणि तिचा पहिला अटेम्प्ट आता आपण घेत आहे. 1 2 3. सो गाइस हा जो पहिला अटेम्प्ट आहे हा इतका हार्ड वितळाय म्हणजे बॉल मला आमचा ना झाला आणि ट्राय पण एक कमी आहे खूप. तर आपण किती बॉल टाकली पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला पण माहित नाही आता मोजाय पाहिजे. तर आपला दुसरा अटेम्प्ट मी घेत आहे आणि बघूया चला आता काय होते दुसऱ्या अटेम्प्टला. बॉल घेऊन तोपर्यंत गाइस 1-2 तर बॉल बसले. तर मला तर असं वाटतं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपली बॉल जास्त पडल्यात बॉल मध्ये आणि आता याचा रिझल्ट मी तुम्हाला सांगतो. सो गाइस मी आता व्हिडिओ बघून तुम्हाला रिझल्ट सांगत आहे. आपला पहिल्या अटेम्प्ट मध्ये 3 बॉल बकेटमध्ये घेतात म्हणजे खूप हार्ड म्हणजे पहिला बकेटमध्ये पण अंदाज नव्हता बकेटचा. आणि आपल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपले 8 बॉल आत गेले म्हणजे बकेटमध्ये गेल्या. 3 वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि रिझल्ट मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सो गाइस आपला चौथा वर्ल्ड रेकॉर्ड आहे मोस्ट म्हणजे पेन स्पिन्स इन 15 सेकंड. म्हणजे आपण पेन वापरत असेल तुम्हाला माहिती असेल आता आपण कॉलेजला आहे त्यामुळे जेव्हा आपण शाळेत होतो त्यामुळे कंटाळा आला की असं पेन फिरवत होतो
तर आज तोच वर्ल्ड रेकॉर्ड आपण ट्राय करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता मी याच्यातला एक पिन काढलेला आहे आणि मी आता टायमर चालू करतो आणि अटेम्प्ट घेणार आहे. म्हणजे टोकन पण काढून देतो, अडकणार नाही म्हणजे मध्ये मध्ये. सो गाईज पहिला अटेम्प्ट आपला एंड झालेला आहे आणि ह्याच्यात आपण किती वेळा आपला पेन स्पिन केला मला पण माहित नाही, कारण व्हिडिओ बघून मला रिझल्ट पण बघा पाहिजे. तर आपला सेकंड अटेम्प्ट मी आता घेत आहे आणि हा गाईज टायमर मी चालू केला, फिरवत वगैरे बसायला. सो गाईज आपला सेकंड अटेम्प्ट पण झालेला आहे आणि मी आता रिझल्ट तुम्हाला सांगतो. सो गाईज ॲज रेकॉर्ड आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये जे आहे 35 वेळा पेन स्पिन केलेला आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण 45 वेळा पेन स्पिन केलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या 5व्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. चला. सो गाईज आपला 5वा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे की फास्टेस्ट स्टॅक ऑफ कॉइन्स स्टॅक ऑफ 10 कॉइन्स इन म्हणजे जेवढ्या कमी वेळात 10 कॉइन स्टॅक करू शकता. ह्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी मी स्पेशली माझी लिस्ट आणलेली आहे आणि आता ह्यातले आपण कॉइन्स काढूया आणि बघूया. चला. सो गाईज आता तुम्ही बघू शकता इथं 20 आहे फुटलेली आहे आणि यातनं आपण आता 10 कॉइन काढूया. 10 निघलेच असतील. 1 2 3 4 5 6 7 9 10 हे आपले 10 कॉइन आहेत आणि हे आपण आहे अशी विशिष्ट ते 10 कॉइन आहेत आणि हे मी पसरून ठेवणार आहे. म्हणजे इथं कम्प्लीट असे व्यवस्थित पसरून ठेवणार आहे. आपल्याला इथं स्टॉप वॉच लावायचा आहे गाईज, कारण हा म्हणजे काय पर्टिक्युलर सेकंदात आपल्याला असं करायचं आहे कसं करायचं आहे. त्यामुळे मी स्टॉप वॉच लावतो आणि इथं स्टॉप वॉच चालू करतोय आणि ह्याच्यात आपण 2 अटेम्प्ट घेणार आहे गाईज आणि बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये किती सेकंदात होते. सो गाईज म्हणजे मी असं व्यवस्थित लावून घेतो पहिल्यांदा. आता मी हे व्यवस्थित लावून घेतले आणि मी स्टॉप वॉच चालू करत आहे. सो गाईज मी बरोबर 7.71 सेकंदांमध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी पिलर उभा केलाय. पहिल्यांदा म्हणजे दुसराच अटेम्प्ट आहे हो. स्टॉप वॉच आपण चालू करत आहे. पहिल्यांदा कॉइन व्यवस्थित लावून घेतो मी आणि आपलं चालू झालेलं आहे गाईज स्टॉप वॉच. .35 गाईज पॉईंट आपण मागपर्यंत आला आहे आणि आपला हायएस्ट रेकॉर्ड आहे. आय थिंक याला तिसरा अटेम्प्ट पण द्यायला पाहिजे, कारण अजून लवकर होऊ शकत होतं. माझं कॉइन लवकर म्हणजे बसत नव्हतं. तर आपण दुसऱ्या अटेम्प्टला आपलं निघाले 7.35 गाईज. सो गाईज परत एकदा गडबड झाली. ते लवकर थांबत नाही मला, म्हणजे स्टॉपचं बटन लवकर गावायचं नाही, त्यामुळे ती इश्यू होती. आणि परत एकदा आपण 4था अटेम्प्ट घेत आहे गाईज आणि आता बघूया. मी टायमर चालू करत आहे. 6.26 आहे. 4था अटेम्प्ट सक्सेसफुल. आपला जो 4था अटेम्प्ट मध्ये म्हणजे तिसरा अटेम्प्ट मध्ये 6.26 म्हणजे हे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा टायमर आलता पण आपलं स्टॉप लवकर झालं नाही, त्यामुळं पहिल्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला आल्या 7.71. त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला आपण म्हणजे 3.35 सेकंदात 10 कॉइनचा जो पिल्लर आहे तो तयार केला आपण आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये 6.26 सेकंदात आपण हा पिल्लर तयार केला आहे. Subscribe.